नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला शेवगाच्या फुलाची भाजी करून दाखवणार आहे. अति पौष्टिक भाजी आहे आणि आयुर्वेदिक भाजी आहे. खूप गुणकारी भाजी आहे. तर याची मी आता हे फुलांची भाजी करून तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्यासाठी मी आता हे फुलं आणलेले आहे आणि हे धुवून घेणार आहे. हे चांगले धुवून घ्यायचे एका पाण्याने आणि नंतर मग याची भाजी करायची. हे पहा, हे धुवून घेतलेले आहे मी फुलं आणि आता याची भाजी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. तेल, कांदा आणि मोहरी, जिरं, तिखट, मीठ आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे. थोडासा दाण्याचा कूट, आलं लसणाचा पेस्ट घेतलेला आहे आणि टमाटे घेतलेले आहे आणि हळद घेतलेली आहे. तर हे आता आपण हे साहित्य घेतलेलं आहे. आता मी गॅस पेटवणार आहे. आता मी याची भाजी करणार आहे. तर हे गरम झालं म्हणजे मग आपण याच्यात तेल टाकणार आहे. भांडं गरम व्हायचं आहे. खूप सुंदर भाजी होते. आयुर्वेदिक भाजी आहे, रानभाजी आहे आणि ज्यांचा गुडघ्यांचा त्रास वगैरे आहे, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी खूप गुणकारी भाजी आहे. तर हे भाजी आवर्जून एक वेळा वर्षातून एक वेळा तरी खाल्ली पाहिजे. मी पुष्कळ वेळा तुम्हाला सांगत आहे की आयुर्वेदिक भाज्यामध्ये खूप पॉवर असते. म्हणजे आपलं इम्युनिटी पॉवर त्याने वाढते. तर जास्त म्हणजे वर्षातून एकदा तरी ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. हे शेवगाच्या फुलाची भाजी आहे. याची आपण शेंगाची पण भाजी खातो. याला हिंदीमध्ये मुंगनी म्हणतात, मुंगनीचे शेंगा. तर आता हे आपलं भांडं गरम झालेलं आहे. तर याच्यात आपण तेल टाकणार आहे. तेल आवडीनुसार टाकू आपण. भाजीनुसार आपण तेल टाकणार आहे, जास्त तेल टाकणार नाही. थोडं गरम झालं म्हणजे याच्यात आपण जिरं मोहरी टाकणार आहे. हे जिरं आणि 1 चमचा मोहरी. आता हे थोडं तडतडलं म्हणजे मग आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे. हे पहा, आता आपलं जिरं मोहरी तडतडलेली आहे. आता याच्यात आपण कांदा टाकणार आहे. कांदा थोडा झाला, एकदम लालसर नाही होऊ द्यायचं, जळू नाही द्यायचं. थोडा झाला म्हणजे मग आपण त्याच्यात आलं लसणाचा पेस्ट टाकणार आहे. आलं लसणाचा पेस्ट करून ठेवलेला आहे मी, तर तो टाकणार आहे त्याच्यात. खूप छान भाजी होते, चविष्ट आणि रुचकर भाजी. म्हातारे लोक, माझे नानी दादी वगैरे हे भाजी खूप करायचे. खूप पौष्टिक भाजी होते हे.
वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे आपण. आता मी याच्यात आलं लसणाचा पेस्ट टाकणार आहे. खूप चविष्ट भाजी होते याची. आयुर्वेदिक भाजी आहे, रानभाजी आणि फुलाची भाजी, खूप पौष्टिक भाजी होते हे. आणि फुलं पहा किती सुंदर फुलं आहे हे, आणि बरच्यावर खूप टेस्टी होते याची भाजी, खूप छान लागते. करून बघा एक वेळा ही भाजी. याच्या आधी पण मी याच्या आयुर्वेदिक भाज्यांचा उल्लेख केलेला आहे तुमच्याजवळ, आणि व्हिडिओ पण टाकलेले आहे मी याचे. व्हिडिओ पण टाकलेले आहे. बाभळीच्या शेंगाची भाजी, उमराची भाजी असे मी टाकलेले आहे, ते तुम्ही पहा. आता कांदा थोडा झालेला आहे, याच्यात आपण तिखट मीठ टाकणार आहे. तिखट टाकलेलं आहे. आता याच्यात मी हळद टाकणार आहे. आणि मीठ पण टाकून देणार आहे सोबतच. आता आपण याच्यात टमाटे टाकणार आहे. खूप छान भाजी होते, खूप टेस्टी भाजी होते याची. याच्यात थोडं आपण पाणी टाकणार आहे. आता याच्यात आपण भाजी टाकणार आहे, हे फुलं टाकणार आहे. पहा, खूप सुंदर भाजी होते. करून पहा तुम्ही, खूप छान भाजी होते.
या सर्व भाज्या वर्षातून एकदा तरी ज्या भाज्या निघाल्या ह्या करून खाल्ल्या पाहिजे. भेट्याच्या फुलाची भाजी ते पण खूप छान होते आणि पौष्टिक भाजी आहे. तसे हे सगळेच जे गावरान भाज्या आहेत ह्या खूप पॉवरफुल भाज्या आहेत. आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक भाज्या आहेत. तर ह्या करून खाल्ल्या पाहिजे, आपण वर्षातून एकदा तरी करून खाल्ल्या पाहिजे. याच्या शेंगाची पण भाजी होते, पानाची पण मी टाकलेली आहे, पानाची भाजी पण मी टाकलेली आहे. तर तुम्ही पहा आणि करून पहा एक वेळा. खायची हे भाजी वर्षातून एकदा तरी खायची, खूप छान होते आणि खूप टेस्टी भाजी होते हे. खूप छान झालेली आहे. मला वाटते कधी होते भाजी आणि कधी खातो मी असं वाटत आहे मला. भाजी वाटच पाहत आहे मी. आता याच्यात दाण्याचा कूट टाकणार आहे मी. खूप छान होते हे भाजी. मी जे बनवले आहे ते सगळेच व्हिडिओ मी टाकणार आहे. कोणते भाज्या म्हणा किंवा ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, मक्याच्या भाकरीचं मी टाकलेलं आहे. तुम्हाला बाजरीची भाकर पण करून दाखवणार आहे आणि मिसळ्याची भाकर ते पण करून दाखवणार आहे. पहा, आता झालेली आहे भाजी. मी तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, शिजलेली आहे. आपण हे काढून पाहणार आहे आता. हे पहा ताट किती सजवलेलं आहे मी छान. हे त्याचेच हे जे मोरिंगा आहे शेवग्याचे हे पानं ठेवलेले आहे मी. त्याचेच पानं, या पानाची पण भाजी होते आणि हे हे फुल आहे, या फुलाची आपण भाजी केलेली आहे. हे पहा, हे फूल पण ठेवलेलं आहे मी. असं हे फूल असते आणि हे पानं आहे, याच्या पानाची पण भाजी होते. आता मी हे गॅस बंद करणार आहे आणि आता तुम्हाला हे भाजी कशी झालेली आहे तुम्हाला मी दाखवत आहे. खूप छान भाजी झालेली आहे आणि या भाज्यामध्ये जास्त मसाला वगैरे काही नाही टाकलं तरी पण खूप सुंदर भाजी होते. सुंदर, चविष्ट आणि खूप टेस्टी भाजी आहे हे. तर पहा, मी तुम्हाला हे भाजी करून दाखवलेली आहे आणि आता पहा हे काढून पण दाखवली आहे. हे पहा, खूप सुंदर भाजी झालेली आहे. टेस्टी आणि सुंदर भाजी. हे शेवग्याच्या पानाची भाजी, हे फुलाची भाजी, शेवग्याच्या फुलाची भाजी. हे पानं आहे आणि हे त्याच्या फुलाची भाजी आहे. खूप सुंदर भाजी झालेली आहे. आता आपण हे
खाणार आहे ही भाजी. तर हे पहा किती सुंदर झाली आहे भाजी. पहा, जवळून दाखवते मी भाजी.